छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध लढा देऊन मराठा साम्राज्याची स्थापना केली। मराठा साम्राज्याची सुरुवात 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली झाली। त्यांनी विजापूर सल्तनत आणि मोगल साम्राज्याच्या विरोधात लढा दिला। 1674 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची अधिकृत सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा विस्तार केला आणि मराठा प्रशासनाची मजबूत पायाभरणी केली। मराठा साम्राज्याने औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल साम्राज्याशी संघर्ष केला। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात मोठे बदल झाले आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची पुढील वाटचाल सुरू झाली। मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1645 मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले। मराठा साम्राज्याची राजधानी रायगड होती। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी त्याआधी तंजाऊर जिंकले होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराव उर्फ एकोजी यांना मिळाले होते आणि ते राज्य तंजाऊरचे मराठा राज्य म्हणून ओळखले जात होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरुद्ध गनिमे कावा वापरून केलेल्या लढाईमुळे साम्राज्याचा विस्तार वाढला। इसवी सन 1680 मधील महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या 8 वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या। मात्र 1689 मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्या केली। सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव यांच्यासारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमा वाढवल्या। पेशवे हे एक उत्कृष्ट सेनानी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तार पावले।